बातमीकडे वळणार आहोत। विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने आरक्षणावर निर्णय घ्यावा। मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास सरकारने विरोधकांची वाट पाहू नये। मनोज जरांगे पाटलांनी विरोधकांवर टीका करत सरकारकडे ही मागणी केली आहे। शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी। सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी, देखील मी ऐकलं स्वतः। त्यांनी स्पष्ट भूमिका करावी। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय म्हणते त्या, तर तुमची भूमिका काय हे मी ऐकलं, मी स्वतः ऐकलं। जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग हे जे तीन नाव घेतले यांनी क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा। कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही, मी लोकांवरही करत नाही। जर त्यांचा तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे। आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे।